नमस्कार अमरावती। केवायसीतील एका छोट्याशा चुकीचा अमरावतीत मोठा फटका बसला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 27,000 लाडक्या बहिणींचा लाभ रखडला आहे। राज्यात शेकडो महिला केवायसी अपडेट करत असतानाच अमरावती शहरात या योजनेत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे। केवायसी अपडेट करताना झालेल्या त्रुटींमुळे हजारो महिलांना थेट अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सर्व्हर डाऊन असतानाही मध्यरात्री अनेक महिलांनी केवायसी अपडेट केली। याच दरम्यान माहितीमध्ये चुका राहिल्या आणि त्याचा थेट परिणाम योजनेच्या लाभावर झाला। एका चुकीमुळे हजारो लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहिल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आम्हालाही योजनेचा लाभ द्यावा अशी जोरदार मागणी वंचित महिलांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे। वंचित महिलांसाठी 181 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींनी 181 या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच केवायसी दुरुस्तीसाठी स्वयंघोषणा पत्र अंगणवाडी सेविकांकडे सादर करावे लागणार आहे। अमरावती शहरातील 3 शहरी प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन यादीत आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे। यामुळे ई केवायसी मुळे वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ई केवायसी न करताही हे सुरू झालं पाहिजे। तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाईन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे। तुम्ही बाकीचं सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर, मग आमचं का नाही चेक केलं? गव्हर्नमेंट सर्वंट वाल्यांना कसं हटवलं तुम्ही? हटवलं ना? मग ज्यांच्या इथं खरंच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, ज्यांच्या इथं शेती नाही आहे, ज्यांच्या इथं काहीच नाही आहे, तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं?